नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आज आहे माझ्या नवऱ्याचा बड्डे. तर इथे देवपूजा वगैरे सगळी झालेली आहे आणि पुढे बघाच मी काय काय करते ते मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. इथे माझं सकाळचं ओवाळून झालेलं आहे. मग ते देवाचं दर्शन घेत आहेत. तर माझी अशी इच्छा आहे का त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. त्यांच्या मनात जे आहे ते सगळं सगळं त्यांना मिळावं, हीच माझी इच्छा आहे मनापासून, आणि ते सुखी राहावेत. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? तर आज माझ्या नवऱ्याचा बड्डे आहे. तर सकाळी मी रोज भाजी चपातीच करते, पण आज मी हे केलं, बटाट्याचे पराठे केले. असं नाही का त्यांना आवडतात म्हणून, पण म्हटलं जरा वेगळं काहीतरी म्हणून मग बटाट्याचे पराठे केले. ते मी शूट केलेलंच आहे. आणि ते मला बोलत होते, म्हणजे मी त्यांना म्हटलं काय करू उद्या जेवायला, तर ते म्हटले आपण जाऊया बाहेर. तर म्हटलं नाही, मी घरातच बनवते, कारण मला ते नॉनव्हेज खायची पण इच्छा नाही आणि काल परवाच खाल्लेलं बाहेर, त्याच्यामुळे त्यांना म्हटलं नको, मी घरातच काहीतरी बनवते. मी कसं माझ्या बड्डेला मी बाहेरच जाते, पण त्यांच्या बड्डेला मी म्हणजे माझी इच्छा असते का घरात आपण बनवूया. तर मग आज बघूया मी काय काय बनवते. व्हेजच करणार आहे, नॉनव्हेज नाही करणार, कारण इच्छा पण नाही, त्यांची पण नाही, माझी पण नाही खायची, त्याच्यामुळे व्हेजच बनवणार आहे. तर काय काय करते ते बघा. आता ते गेलेत कामावर, तर ते बोलले मी दुपारी येतो लवकर, कारण सुट्टी अशी भेटत नाही, त्याच्यामुळे. बारिश आ गई, बहुत दिन बाद बारिश आ गई. हे गोकर्ण आहे, गोकर्ण. हे तिकडं होतं त्या साईडला, समोर दिसते ना, जिथे आता वेल आले तिथं होतं, पण तिथे ते वाढतच नव्हतं, म्हणून मग त्याला मी इथं हे केलं आणि याला अशी हे बांधलेली आहेस, म्हणजे ते वाढेल. असं आहे गोकर्ण. म्हणतात लावतात दरवाजामध्ये, चांगलं असतं शुभ, म्हणून मग मी पण आणलेले. त्याला मस्त पर्पल कलरची फुलं येतात, माहिती असेल तुम्हाला. आता ह्या वेली वाढत आहेत बघा, वरच्या जे दिसतात ना हे तर अशा पद्धतीने आहे हे आपलं असं आणलेलं. आता ओपन करूया. ओपन कालच आम्ही गेलेलो डीमार्टमध्ये, दिशाला कंपोस्ट आणायची होती. नको कंपोस्ट इतकी खुश झाली तुम्हाला सांगते. पहिलं तर लेटर तिला समजवलं नको ना, आपली तुम्हाला आता कंपोस्ट बघूनच कळून कमी का नको म्हणून. नंतर आम्ही थोडा विचार केला, दरवेळेस कॉम्प्रोमाइज करणं चुकीचं आहे. त्यांना तुम्ही शिकवलं पाहिजे कॉम्प्रोमाइज करायला, कारण दरवेळेस आम्ही असंच करतो. जर एखादी गोष्ट मागत असतील ना, तर ती आम्ही नाही बोलतो डायरेक्ट. जर ती तशी असेल तर जर घेण्यासाठी असेल तर आम्ही घेतो. यावेळेस तेच मला बोलले, म्हणजे जाऊ आपण घेऊ ते नेहमीच, आपण तिला हे करू शकत नाही, नेहमीच नको नको म्हणून. तर आता तिला सांगितले, आता लय खूप दिवस काही मागायचं नाही. ह्या व्हिडिओचा पार्ट 2 पण आहे, तो सुद्धा नक्की जाऊन बघा. बाय.